नमस्कार मुलांनो, आज आपण मराठी व्याकरणामध्ये सर्वनाम आणि सर्वनामाचे प्रकार समजून घेणार आहोत. प्रथम आपण हे दोन उतारे वाचूयात. उतारा 1. मनीषा गुणी मुलगी आहे. मनीषा नेहमी हसतमुख असते. मनीषाला गोष्टी सांगायला आवडतात. मनीषाच्या गोष्टी सगळे मन लावून ऐकतात. आता उतारा 2. मनीषा गुणी मुलगी आहे. ती नेहमी हसतमुख असते. तिला गोष्टी सांगायला आवडतात. तिच्या गोष्टी सगळे मन लावून ऐकतात. मुलांनो, तुम्ही जर ह्या दोन उतार्यांचं निरीक्षण केलं तर असं लक्षात येईल की मनीषा हे जे नाम आहे ते पहिल्या उतार्यामध्ये प्रत्येक वाक्यामध्ये आलेलं आहे, परंतु दुसऱ्या उतार्यामध्ये मनीषा हे जे नाम आहे ते फक्त पहिल्या वाक्यामध्ये आलेलं आहे आणि नंतरच्या वाक्यामध्ये मनीषाच्या ऐवजी ती, तिला, तिच्या हे शब्द आले आहेत. त्यांनाच सर्वनाम असे म्हणतात. यावरून सर्वनाम म्हणजे नामाऐवजी येणारा शब्द, त्याला आपण सर्वनाम असे म्हणतो. सर्वनामाचे 4 प्रकार आहेत. 1. पुरुषवाचक सर्वनाम, 2. दर्शक सर्वनाम, 3. संबंधी सर्वनाम आणि 4. प्रश्नार्थक सर्वनाम. प्रथम आपण पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय ते समजून घेऊया. वाक्यामध्ये पुरुषवाचक नामाऐवजी जो शब्द वापरला जातो त्याला पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. पुरुषवाचक सर्वनामाचे 3 प्रकार पडतात. 1. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, 2. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि 3. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. आता आपण पुरुषवाचक सर्वनामांचा पहिला प्रकार पाहूया. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. यामध्ये बोलणारी व्यक्ती स्वतःविषयी बोलताना किंवा लिहिताना ज्या सर्वनामाचा उपयोग करतो त्याला प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ मी, आम्ही, स्वतः. आता आपण याची 2 उदाहरणं पाहूया. मी गावाला जाणार आहे. यामध्ये मी हे जे आहे ते प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. दुसरं, आम्ही शाळेत क्रिकेट खेळणार आहे. यामध्ये आम्ही हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. आता दुसरा प्रकार पाहूया. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. यामध्ये जेव्हा बोलणारा ज्यांच्याशी बोलायचे आहे त्यांचा उल्लेख करताना वाक्यामध्ये ज्या सर्वनामांचा उपयोग करतो त्या सर्वनामास द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ तू, तुम्ही, आपण. काही उदाहरणं पाहूयात आपण. आपण कोठून आलात? यामध्ये आपण हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. तुम्ही घरी कधी येणार? यामध्ये तुम्ही हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. आता तृतीय पुरुषवाचक सर्वनाम पाहूया. यामध्ये बोलणारा दुसऱ्या व्यक्तीशी बोलताना तिसऱ्या व्यक्तीचा उल्लेख करताना ज्या ज्या सर्वनामांचा वाक्यात उपयोग करतो त्या सर्वनामास तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ तो, ती, ते, त्या. तर उदाहरणं पहा. त्याने मला कामाला लावले. यामध्ये त्याने हे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. त्या सर्वजणी येथेच येत होत्या. यामध्ये त्या हे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. हे झाले पुरुषवाचक सर्वनामाचे 3 प्रकार. आता सर्वनामाचा प्रकार दुसरा, दर्शक सर्वनाम. यामध्ये जवळची किंवा दूरची वस्तू, पदार्थ किंवा प्राणी दाखवण्याकरता जे सर्वनाम वापरले जाते त्यास दर्शक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ हा, ही, हे या शब्दांनी जवळची वस्तू, पदार्थ व प्राणी दाखवला जातो. तो, ती, ते या शब्दांनी दूरची वस्तू, पदार्थ किंवा प्राणी दाखवला जातो.
ही दर्शक सर्वनामं आहेत. आता उदाहरण पहा. ही माझी वही आहे. यामध्ये ही हे दर्शक सर्वनाम आहे. ते माझे घर आहे. यामध्ये ते हे दर्शक सर्वनाम आहे. आता सर्वनामाचा तिसरा प्रकार पाहूया, संबंधी सर्वनाम. वाक्यामध्ये पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामांशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम असं म्हणतात. उदाहरणार्थ, जो, जी, जे, तो, ती, ते, ज्याला, त्याला. आता जे चकाकते ते सारे सोने नसते. या वाक्यामध्ये जे, ते हे संबंधी सर्वनाम आहे. नंतर जो तळे राखील तो पाणी चाखील. या वाक्यामध्ये जो, तो हे दोन्हीही संबंधी सर्वनामे आहेत. आता आपण चौथा प्रकार पाहूया, प्रश्नार्थक सर्वनाम. ज्या सर्वनामाचा उपयोग वाक्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी केला जातो त्या सर्वनामास प्रश्नार्थक सर्वनाम असं म्हणतात. उदाहरणार्थ, कोण, कोणास, काय, कोणी, कोणाला, केव्हा ही सर्व प्रश्नार्थक सर्वनामं आहेत. तुमच्यापैकी कोण धडा वाचणार? यामध्ये कोण हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे. तुझ्याकडे किती रुपये आहे? यामध्ये किती हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे. आता आपण ह्या सर्वनामांच्या प्रकारावरील सरावादाखल काही उदाहरणं घेऊया. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांच्या सर्वनामांचे प्रकार ओळखा. पहिलं वाक्य आहे, तू काय करत होतास? यामध्ये तू हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे आणि काय हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे. दुसरं वाक्य आहे, हा रुमाल कोणाचा आहे? यामध्ये हा जो आहे हे दर्शक सर्वनाम आहे आणि कोणाचा हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे. तिसरं वाक्य, ज्यांनी बचत केली त्यांनी आपले भविष्य सुरक्षित केले. यामध्ये ज्यांनी, त्यांनी हे जे शब्द आहेत त्यांना संबंधी सर्वनाम असे म्हणतात. अशा प्रकारे मुलांनो, आज आपण सर्वनाम आणि सर्वनामांचे प्रकार अभ्यासले. तुम्ही घरी अभ्यास करा आणि सराव करा.